नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। घाटी रुग्णालयाची प्रतिमा उपचारासाठी चांगली, विकास कामे प्रलंबित ठेवू नका। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे तातडीने करण्याची पालकमंत्री संजय शिरसाट यांची कडक सूचना। तर स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही वेरूळ शिवारात वेळेवरती उपचार न मिळाल्याने शेतकरी सखाराम जाधव यांचा दुर्दैवी अंत, प्रशासकीय उदासीनतेचा बळी। आता बघूया सविस्तर बातम्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी हे राज्यातील टॉप मोस्ट शासकीय रुग्णालय म्हणून ओळखलं जातं। इथल्या सुविधा आणि उपचार पद्धतीने 16 जिल्ह्यातील रुग्ण घाटीत आशेने येतात। मात्र शासकीय निधीची कामे सुरू असताना घाटीची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका। 2 ते 3 वर्षे कामे प्रलंबित ठेवू नका, अशी कडक सूचना सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केल्या आहेत। यावेळी तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या 14 कोटी रुपयांच्या निधीतून सर्जिकल इमारतीमध्ये 3 वर्षांपूर्वीची कामे सुरू आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले। अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी घाटीत सुरू असलेल्या रुग्णसेवेची माहिती दिली। डीपीसी आणि शासन चांगल्या प्रकारे सहकार्य करत असल्याचं, हे शक्य असल्याची पराभावना त्यांनी सांगितली। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे कामे करताना इतर कामांपेक्षा प्राधान्य द्यावं। लोकांच्या आरोग्यासाठी इथलं प्रशासन, डॉक्टर, स्टाफ 24 तास काम करतात, त्यांच्या या परिश्रमाची कदर करण्याची सूचना शिरसाट यांनी केली। अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या विनंतीनुसार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज प्रलंबित कामांची पाहणी करून ठेकेदारांना कडक शब्दात सूचना केल्या। रविवारी सकाळी पालकमंत्री यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समवेत पाहणी करून 14 कोटींची कामे त्वरित करण्याची सूचना केली। येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 14 कोटींच्या कामाबद्दल चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कामे करा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, असा इशारा त्यांनी ठेकेदारांना दिला। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता SS भगत, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबळे यांची उपस्थिती होती। घाटी रुग्णालय हे मराठवाड्याचं एक केंद्र आहे, ज्या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून पेशंट येतात, खानदेशमधून येतात, पार नागपूरपासून सर्व पेशंट इथे येत असतात। म्हणून त्यांना सुविधा देण्यासाठी शासनाचा सर्व प्रयत्न असतो। गेल्या वर्षी मी स्वतःच डीपीसी मधून त्यांना जवळपास 55 ते 60 कोटी रुपये दिले, ते यासाठी की त्या सगळ्या सुविधा या गोरगरीब जनतेला, इथं येणारा पेशंट हा इतका गरीब असतो की त्याला त्याचं खायला सुद्धा नसतं, अशांसाठी हे आपण सर्व सुविधा देत असतो। परंतु ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत। आता आम्ही एक 14 कोटीचं काम दिलंय, त्या कामाची तुम्ही अवस्था तुम्ही पाहिले स्वतः। 14 कोटी रुपये खर्च करून काहीच तिथे आउटपुट दिसत नाही, म्हणून मी तो संताप व्यक्त केला। आज आमच्याकडे चीफ इंजिनियर आहेत, डीन आहेत सोबत, आम्ही तो पाहणी दौरा केला। दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमाण देतो, मग ते काम का होत नाही, माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे। एकही शासनाचा विलंब न लावता त्याच्यावर कारवाई करा, काय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ते करा। आता येणाऱ्या डीपीसी मध्ये सुद्धा याच्यावर मी अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा सुद्धा करणार आहे आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्याकडे सुद्धा हा विषय काढणार आहे। अशा प्रकारे घाटीसाठी आपण जो काही योगदान देतात त्याचा जर गैरफायदा कोणी उचलत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा करणार आहे। व्हेंटिलेटरच आहे तसंच दिसतंय ना, आतमध्ये आम्ही इक्विपमेंट देतो, सर्व सिटी स्कॅन आहे आमच्याकडे, MRI आहेत आमच्याकडे, अनेक मशिनरी उपलब्ध केलेल्या आहेत, मी अनेक ठिकाणी AC लावायचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीही घाटीची अशी अवस्था पाहून पुन्हा आपल्यावर काही लोकांचा ब्लेम होतोच ना। मग घाटीमध्ये एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो का, हा एक मुद्दा आहे। म्हणून आता याची सखोल चौकशी करण्यासाठी मी आज ही भेट घेतली आणि सगळ्या ठिकाणची पाहणी सुद्धा केलेली। छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून बुधवार रोजी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 2 मधील मनपा प्रशाला N11 येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध लेखन, बेस्ट फ्रॉम वेस्ट आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धा संपल्यानंतर सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक राजगौरव वानखेडे, किशोर नागरे, उल्हास पाटील आणि राहुल रोजतकर उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक जयप्रकाश होंडराव, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी तथा कार्यालय प्रमुख मुकेश बाबू, रमाकांत, संगीता निकम, ताजखान पठाण, अविनाश कांबळे, गर्जना गवारे आणि प्रतिमा वखारे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक रेणुका गायकवाड यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी समन्वय केला. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन घर, शाळा, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर दांडगे, समन्वयक अश्विनी हिवरडे, रोहिणी रोकडे, शीतल गोरे, समीक्षा शहाणे, मनीषा पगडे आणि अश्विनी जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. दिल्ली येथील आंदोलन सरकार दडपण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केलाय. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं देशातील तरुणांचं आंदोलन होतं, मला वाटतं हे एक क्रांतीची सुरुवात झालेली आहे. परंतु या तरुणांच्या मागणीसाठी ज्या विषयाचा मंत्र्याचा संबंध नाही त्या जयप्रकाश नड्डाला भेटायला पाठवतात. हे कोणती पद्धती आहे? मला वाटतं लोकशाही पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होतोय. विद्यार्थ्यावर अश्रुधूर वापर केला जातोय. आपण देशाचे पंतप्रधान बाहेरच्या देशात जातात, तरुण पोरांच्या डोक्यावर हात फिरवतात आणि आपल्याच लेकरांना मला असं वाटतं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात. आपल्याच लेकरांवर अश्रुधूर फाडला जातो, त्यांच्याशी बोललं जात नाही. म्हणजे मला असं वाटतं अशा पद्धतीनं वागणारा पंतप्रधान, अशा पद्धतीनं लोकशाहीची चेष्टा या देशात होते. या हुकुमशाहीला हटवण्यासाठीचा एल्गार देशात आता सुरू झालेला दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल भैया मकरिये यांच्या पुढाकारातून देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित असलेल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेचा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहाअंतर्गत भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. हॉटेल देवप्रिया यांच्या मागे CBS रोड पुष्पनगरी येथे आयोजित या स्पर्धेचं आयोजन स्थायी समितीचे सभापती अनिल भैया मकरिया यांच्या पुढाकारातून करण्यात आलंय. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सेवेतून समाजकार्य आणि समाजासाठी समर्पण हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच समाजसेवा, युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देणं आणि संघटन बळकट करणं या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यावेळी भाजपचे नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहाअंतर्गत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रियदर्शनी मनपा शाळेत आयोजित कार्यक्रमात स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिया यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आकर्षक व सुंदर चित्रे रेखाटत आपल्या कल्पकतेची आणि कलागुणांची प्रभावी झलक सादर केली. विविध विषयांवर देखील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्रे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमाचं आयोजन स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकाराने करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यात सर्जनशीलतेची आवड निर्माण करणं आणि समाजसेवेचा संदेश पोहोचवणं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यावेळी नगरसेविका अर्चना निळकंठ, मुख्याध्यापक संजीव सोनार, दीपक मुंडले, महेश साकोळकर तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पीटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारातील जाधव वस्ती व काळे वस्ती येथील रहिवासी व ज्येष्ठ शेतकरी सखाराम जाधव यांचं उपचाराअभावी दुर्दैवी निधन झालंय. प्रकृती अचानक बिघडलेल्या सखाराम जाधव यांना नातेवाईकांनी जीव धोक्यात घालून चिखलाने मखलेल्या रस्त्यातून
बैलगाडीवरती घालून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत आणला. तेथून खासगी वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारास झालेला विलंब जीवघेणा ठरला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे. वरचेवर निवेदनं आणि न्यायालयीन लढा तरीही रस्ता कागदावरच. काळे वस्ती व जाधव वस्तीवर सुमारे 10 ते 12 कुटुंबे वर्षानुवर्षे वास्तव्यास आहे. या शिवारातील रस्त्यासाठी ग्रामस्थांनी खुलताबाद तहसील प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज दाखल केल्या, निवेदनं दिली, अगदी दिवाणी न्यायाधीशांच्या स्तरापर्यंत कायदेशीर लढा दिला, परंतु प्रशासकीय दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे आज तागायत रस्ता मोकळा करून पक्का करण्यात आला नाहीये. प्रशासनाचा असंवेदनशील कारभार वर्षभरात दुसरी दुर्दैवी घटना. ही केवळ पहिली घटना नसून 9 जुलै 2025 रोजी रायभान दादा काळे यांचं देखील याच रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे निधन झालं होतं. एका पाठोपाठ एक 2 निरपराध शेतकऱ्यांचा रस्ता नसल्यामुळे जीव जावा लागत असेल तर याला केवळ अपघात म्हणायचं की प्रशासकीय दुर्लक्षामुळे झालेला बळी, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता दलदलीत रुततो. शाळकरी मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना दररोज यानं त्याकरता सहन कराव्या लागतात. आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय मदत वेळेत मिळेल की नाही याची कसलीही शाश्वती या भागात उरली नाहीये. वेरूळ शिवारातील गट क्रमांक 527 ते 534 मधील रस्त्यांचा पंचनामा करून प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? जाधव वस्ती येथील ग्रामस्थांची तातडीची मागणी. संबंधित उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या तहसीलदारांची तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी व पंचनामा करावा आणि गट क्रमांक 527, 528, 529, 530, 532, 533 व 534 या शिवारातील रस्त्याचं काम युद्ध पातळीवरती हाती घ्यावं, अशी एकमुख मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हो, त्यांचे अचानक BP लो झाली होती. त्यांना तकलीफ खूप होत होती. आम्हाला ते राहायला नाही गेलं. त्यांना आम्हाला दवाखान्यात न्यायचं होतं, पण रस्ता नसल्यामुळे आम्हाला त्यांना लवकर दवाखान्यात नेता नाही आलं. तर रस्ता जेव्हा आम्ही त्यांना न्यायचं होतं तर आम्हाला रस्ता नव्हता. मग आम्ही बैलगाडी दुसऱ्याची मागितली. त्या बैलगाडीमध्ये त्यांना टाकलं आणि पंप म्हणजे रोडचा अंतर कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर आहे. तर तेवढा दूर जाण्यापर्यंत खूप वेळ होऊन गेला. तर त्याच्यामुळं रस्त्यामुळंच माझे पप्पा आज गेले आम्हाला सोडून. मी वेरूळ शिवारामध्ये वस्ती करून राहतो आहे. आमच्या वस्त्या 12 वस्त्या आहे. तिथं आमचे शेजारी सखाराम किसन जाधव यांचं दुखण्यामध्ये खूप दुखत होतं. त्या दुखण्याचे आम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच नाही. रस्ता नसल्यामुळं आम्ही बैलगाडीमध्ये त्या माणसांना याच्यापर्यंत आणलं. ॲम्ब्युलन्सची सुविधा केली. ॲम्ब्युलन्स आमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीने संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये गेलो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस आमच्या पेशंटला उपचार न मिळाल्यामुळं आमचं पेशंट एक्सपायर झालं आहे. बरं, हे सांगा मला, याच्या अगोदर ते रस्त्यासाठी तुम्ही काय तहसील कार्यालयात काय पत्रव्यवहार केले होते का? याच्या अगोदर आम्ही 2008मध्ये पत्रव्यवहार अर्ज दिलं होतं तहसीलदार साहेबांना, मंडळ साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना. 2008मध्ये दिला. त्यावेळेस आम्हाला त्यांनी तात्पुरता काहीतरी थोतूरमुतूर असा पंचनामा केला आहे मंडळाधिकाऱ्यांनी. तो पंचनामा चुकीचा करून आतापर्यंत गोडींना सांगितलं जात जा इथून. जाण्या येण्यास आता त्या लोकांनी आम्हाला नकार दिला आहे. गट नंबर आहे 490, 491 आणि 492 आणि 524 या गट नंबरमधून आम्ही जात येत होतो बघा. आतापर्यंत ते आम्हाला जाऊन देत नाही. आता सध्याही जाऊन देत नाही. कोणी आमचे आजारी असले, माझी मुलगी डिलिव्हरी झाली तरी त्यांनी आम्हाला त्यावेळेसही जाऊन दिले नाही. बरं, आता काल निधन झाला, कशा संदर्भात झाला म्हणजे? कालचं निदान असं झालं, त्या पेशंटच्या आमची BP कमी जास्त होत होती. त्यामुळं त्यांना थोडे चक्कर यायचे. मग आम्ही म्हणलं हॉस्पिटलमध्ये चला म्हणून त्या हिशोबाने आम्हाला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्या रस्त्यासाठी आम्हाला तो एक जीव गमावा लागला. बरं, त्या पेशंटला कशात नेले होते तुम्ही? मग बैलगाडीमध्ये नेलं आम्ही पेशंटला. बैलगाडीमध्ये चिखलामधून नेलं आहे. खूप 3 किलोमीटरचा चिखल रस्ता थोडी जावा लागला आम्हाला. त्यानंतर आमच्या पेशंटचा एकदम BP कमी झाल्यामुळं श्वास कमी जास्त होत चालला. हृदयामध्ये ठोके कमी होत चालले. मग तुम्हाला काय वाटतं का रस्त्याअभावी? नाही, आम्हाला आमच्या रस्त्याअभावी असं आहे का तहसीलदार साहेबाला आम्ही आता निवेदन देण्यासाठी आलेलो आहे का आमचा रस्ता कुठून तरी आम्हाला मोकळा करून द्यावा, किंवा बावनकुळे साहेबाच्या JR-मधून कुठला होत नाही पण आम्हाला डांबरीकरण रस्ता करून देण्यात यावा. शहरात सोनम वांगचूक आणि CJPच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरद पवार पक्षाच्या वतीने तर गांधी पुतळ्याजवळ डाव्या आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
यावेळी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। तसेच ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत त्या आणि अशा कंपन्यांचे संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये, तसेच एनटीए संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करावी। या आंदोलनात माजी आमदार संजय वागचौरे, प्रवक्ते भीमराव हत्तीअंबिरे, प्रकाश इंगळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन मुज्जा, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, विश्वजित चव्हाण, सुशील बोर्डे, अतुल गावंडे, भूषण तांबे, प्रशांत जगताप, आनंद मगरे, योगेश घुगे, हर्षद निकम आदींचा सहभाग होता। दरम्यान दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या झालेल्या कथित बेकायदेशीर अटकेचा निषेध आणि नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार विरोधात आज शहरातील विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथे धरणे आंदोलन केलं। दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग दाखवला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला। तसेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आणि संसद मार्चला छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा असल्याचंही आंदोलकांनी स्पष्ट केलं। मुळातच हे सरकार मनुवादी आहे हे आता नीटच्या विद्यार्थ्यांनाही कळालेलं आहे। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। संवेदनशील सरकार नाहीये। हिंदूंची मुलं मरतायत आणि हे म्हणतात की मुसलमानापासून हिंदू खतऱ्यामध्ये। नीटची परीक्षा काय मुस्लिमांनी घेतली का? मुस्लिम प्रधानमंत्री आहे का? 22 हिंदूंची मुलं मेली आणि आत्महत्या केल्या आणि यासाठी जबाबदार धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी आहे। ज्यांना सरकार चालवता येत नाही त्यांनी बाहेर आलं पाहिजे, एवढी आमची रास्त मागणी आहे। त्यामुळे या देशातल्या आमच्या 22 मुलांच्या मृत्यूचा प्रश्न आहे। धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे। आज क्रांती चौक या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही संपूर्ण वकील ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आणि या भारत देशामध्ये आज युवा पिढीवर रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। हे केवळ आणि केवळ या सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि युवा पिढी जे शिक्षणापासून वंचित होती त्या ठिकाणी यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। कारण या देशात भ्रष्टाचार इतका फोफावलेला आहे की शिक्षण क्षेत्रात सुद्धा उद्याचा भविष्य घडवणारी जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीलाच आपण या सरकारने टार्गेट केलेलं आहे आणि त्यांचं भविष्य घडवण्याऐवजी त्यांना अंधकारामध्ये त्यांचं जीवन घडवत आहे। आज 20 दिवस होत आहे तरुण पिढी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत आहे। ही या देशासाठी अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे। तर आम्ही या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या ज्या मागण्या असतील युवा पिढीसाठी त्या पूर्ण कराव्यात असं मी या ठिकाणी वकील संघाच्या वतीने विनंती करतो। नैतिकता जर असते तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा दिलेला असता। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याविषयी जर त्यांना काही कळकळ वाटली असती, हे जे काही पेपर लीक वगैरे होतात याविषयी जर त्यांना थोडं जरी तळमळ वाटली असती किंवा काही करावं असं वाटलं असतं तर स्वतःहून पुढे होऊन राजीनामा दिला असता। इतका पदाचा लालचीपणा नसावा। म्हणून आज देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करत आहे। त्याचं कारण एवढंच आहे की सर्वजण फक्त आणि फक्त सत्तेवर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, समाजासाठी देशासाठी काहीच करत नाहीये। लोकशाही ही दाबली जात आहे आणि हुकुमशाही ही आणली जात आहे। या सरकारचा निषेध आहे आणि आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। आमचा मुद्दा एवढाच आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा। त्यांची नैतिक मूल्याची जाणीव त्यांनी स्वतः करून द्यावी आणि माननीय पंतप्रधान मोदी यांना पण विनंती आहे की त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते स्वतः दखल घेऊन त्याचे प्रस्तावनी करावी एवढं आमची विनंती आहे। दिल्लीतील बेकायदा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील विविध पुरोगामी, परिवर्तनवादी आणि लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने आज शहरातील येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं।
यावेळी केंद्र सरकारनं नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात विविध सामाजिक कामगार, विद्यार्थी आणि परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संबंधित प्रश्नांवरती सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात भीमराव बनसोड, सुभाष लोमटे, सुभाष साबेगोकर, रंजन दानी, बाबूराव कदम, राम बागुल, भास्कर लहाने, मिराज सिद्दीकी, किरण पाटील डोणगावकर, निरंजन टकले, रामचंद्र काळे, मंगला खिवनसरा यांच्यासह शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. आशा केंद्रित झालेली आहे हे माहिती असतं. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं, म्हणजे आत्ताही जी मागणी केली जाते धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा लक्षणांवरचा उपचार आहे, आजारावरचा नाही. आजार मुळात ही व्यवस्था कशी बदलायची. मी 10वी झाल्यानंतर माझी मार्कशीट घेऊन कॉलेजला गेलो. मला हव्या त्या वर्गामध्ये 11वीला ऍडमिशन घेतली. माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी त्या अधिकाऱ्याने पोलिसांना फोन केला असं म्हणत सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी अतुल चव्हाण यांच्यावरती सरपंच मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावरून गंभीर आरोप केले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथे सन्माननीय पालकमंत्री यांनी एका बांधकाम अधिकाऱ्याला झापलं. कारण असं होतं की 14 कोटी रुपयाची घाटीची दुरुस्तीची प्रमा 3 वर्षापूर्वी दिली होती, मात्र अजून देखील दुरुस्ती झाली नाही. खऱ्या अर्थानं 14 कोटीमध्ये घाटीची नवीन इमारत बाहेर उभी राहिली आहे, मात्र 14 कोटीच्या प्रमा घेऊन 3 वर्ष झाले पैसे खाऊन घेतले, पण घाटीची दुरुस्ती केली नाही. हे बांधकाम अधिकारी तेच आहे ज्यांनी आम्ही अटक असताना सीपी साहेबांना फोन करून सांगितला की यांच्यावर अजून काही गुन्हे दाखल करण्यात येते का बघा आणि यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी कशी येईल हे बघा. हे बांधकाम अधिकारी तेच आहे ज्यांच्या पत्नी विद्यमान आमदार आहे. हे बांधकाम अधिकारी तेच आहे ज्यांनी आपल्या शेतीतून समृद्धी महामार्ग जाणार आहे म्हणून 1500 कोटीची जमीन घेऊन ठेवली आहे आणि त्याचे 15,000 कोटी करण्याचा यांचा मनसूब आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सिस्टममध्ये ठेवल्याने यांनी लाखो करोडो कोटीचा भ्रष्टाचार केलेला असतो आणि हे भ्रष्ट अधिकारी मग खालच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकवत असतात. खऱ्या अर्थानं ही भ्रष्टाचाराला लागलेली कीड आहे. जे अधिकारी राजकारणामध्ये आहेत, जो अधिकारी सिस्टीममध्ये आहे, त्याच्या घरचे राजकारणामध्ये आहे आणि राजकारणाचा एक चाक आणि सिस्टीमचा एक चाक म्हणून दोघं मिळून हे भ्रष्टाचार करतात, अशी कुठतरी यांची सांगड असते. आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की ही भ्रष्टाचाराला लागलेली कीड आमच्या जिल्ह्यातून तुम्ही काढावी आणि खऱ्या अर्थानं यांच्या पूर्ण संपत्तीची चौकशी आपण करावी. यांनी कमवलेली गडगंज संपत्ती ही घाटीसारख्या रुग्णालयाचे पैसे खाऊन जिथे सामान्य लेकरांचा, सामान्य नागरिकांचा उपचार होतो असे देखील पैसे हे लोक खातात. एवढे निर्लज्ज आणि गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे लोक आहेत. आणि जेव्हा एखादा सामान्य मुलगा आवाज उचलतो तर त्याचा आवाज कसा दाबायचा, त्याच्यासाठी आरडीसी यांना 10 लाख रुपये देणे असेल किंवा कुठलं डिपार्टमेंट मॅनेज करणं असेल, हे सगळं या अधिकाऱ्यांना जमतं. यांची चौकशी करून, यांनी कमावलेली संपत्ती याची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घाटी रुग्णालयाची प्रतिमा उपचारासाठी चांगली, विकास कामे प्रलंबित ठेवू नका. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे तातडीने करण्याची पालकमंत्री संजय शिरसाट यांची कडक सूचना. तर स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही वेरूळ शिवारात वेळेवरती उपचार न मिळाल्याने शेतकरी सखाराम जाधव यांचा दुर्दैवी अंत, प्रशासकीय उदासीनतेचा बळी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.